श्रीराम नमस्कार. आज 10 मे 2021 श्रीमद भगवद्गीता भाग 108 राजगुह्य योग आणि राजविद्या योग हा योग आपण सध्या पाहतोय. भगवान परमात्मा श्रीकृष्णाने अर्जुनाला नारायणाने नराला केलेला उपदेश आणि सर्वसामान्यांसाठी प्रत्येक गोष्टीसाठी दिलेली उपाययोजना, उपाय असं म्हटलं तरी चालेल, म्हणजे भगवद्गीता आहे. पहिला निरूपण आपण जेव्हा चालू केलं तेव्हा बहुतेक असं सांगितलेलं होतं की भगवद्गीतेचं व्यासपीठ हे कुरुक्षेत्र आहे, जिथे कौरव पांडव, धर्म आणि अधर्म या दोघांमध्ये स्वतःच्या अस्तित्वाची ही लढाई होती. कोण जिंकणार याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली होती. आणि अशा कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला ती म्हणजे भगवद्गीता. थोडक्यात काय, जिथं संघर्ष आहे तिथंच भगवद्गीता उपयोगी पडते. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये क्षणोक्षणी प्रत्येक दिनी संघर्ष हा असतोच. दुसऱ्याची नाहीतर स्वतःशी, पण संघर्ष हा निश्चितच असतो. आणि मग अशा संघर्षाच्या वेळी दोन पक्ष आपोआप निर्माण होतात. एक पक्ष म्हणतो की अमुक गोष्ट करू नकोस, दुसरा पक्ष म्हणतो कर. हा विचार आहे, पण इथं मानसिक द्वंद्व आहे. आणि अशा संभ्रमित अवस्थेत आणि जिथं द्वंद्व आहे, जिथं संघर्ष आहे, अशा ठिकाणी भगवद्गीतेचा उपयोग होतो. म्हणजे थोडक्यात सार सांगायचा झाला तर आपण प्रत्येक क्षणी वास्तविकपणे भगवद्गीता ही जगायला हवी. कारण क्षणोक्षणी मनुष्याचा संघर्ष चालू असतो. सुखासाठी, दुःखासाठी सुद्धा संघर्ष करायला लागतो. नुसता सुखासाठी संघर्ष करायला लागतो असं नाही. आणि हा संघर्ष करताना आपला भाव त्या भगवंताप्रती कसा आणि किती आहे ह्याच्यावरून तुम्ही त्या परमात्म्याशी किती एकरूप जोडले जाता हे लक्षात येतं. त्याची पावती तो भगवंत परमात्मा आपल्याला जी आपण कर्म करतो त्याच्या फलाद्वारे देतोच देतो. माझं चांगलं व्हावं म्हणून जर दान धर्म केलात तर त्या दान धर्माचा काहीच उपयोग होत नाही. थोडासा होत असेल पण उद्देशाने होत नाही. त्याचं कारण असं, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही तो केलेला दान धर्म आहे. आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे की घरातली एखादी अधिकारी व्यक्ती मृत पावते आणि मृत पावल्यानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असं धार्मिक स्थळी अन्नदान केलं जातं किंवा काही दान दिलं जातं. पण माझं असं म्हणणं आहे की मृत कशासाठी व्हायला पाहिजे? तुम्ही आधी द्या ना. ते जिवंत असताना, स्थूल देहात असताना जे कर्म तुम्ही करायला हवं तर ते करत नाही. आणि ते करणं खूप गरजेचं आहे. आणि ही गोष्ट आमच्या डॉक्टरांकडनं शिकण्यासारखी आहे की पंतप्रधान निधीला 100 रुपये दर महिना ते द्यायचे. किती क्षुल्लक रक्कम, जसं म्हणायला गेलं तर आजच्या जमान्यामध्ये चौकामध्ये गेलं, काही नाश्ता जरी घेतला तरी 100 रुपये पटकन जातात.
पण कायम हा पायंडा लक्षात यायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे आणि पुढं चालू राहायला पाहिजे. आणि पुढं चालू राहताना पुढच्यावरती त्याच्या खांद्यावरती ओझं राहिलं नाही पाहिजे. करणं महत्त्वाचं असतं, किती केलं याला महत्त्व नसतं. आईवडिलांची सेवा किती केली पण ती जर संपत्तीसाठी केली असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. पण निस्वार्थी भावनेने केली असेल तरच ती ईश्वरी सेवा समजली जावी. आपण ही सर्वसामान्य जीवनात घडणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी का घडतात, का ऱ्हास होतो, त्याचं कारण असं की त्या भगवद्गीतेच्या ज्ञानापासून मनुष्य लांब आहे, रामायणापासून लांब आहे. कारण रामायण आणि महाभारत आणि गीताच, महाभारतातली पात्रसुद्धा जी सगळी आहेत त्याचा जर अभ्यास केला तर सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत ही अभ्यासाचा एक विषयच आहे की तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये कसं वागावं हे शिकवून नक्कीच जातात. मग ह्या 2 ग्रंथांचा अभ्यास प्रत्येकाने जरूर करायला हवा. आपण राजगुह्य ह्या योगामध्ये जे श्रवण योग, भक्ती योगातला पहिला योग आहे श्रवण योग, श्रवण भक्ती. ऐकायचं आहे काय आणि घ्यायचं आहे काय. परीक्षेमध्ये विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, पण वर्षभर अभ्यास केला म्हणून तो पास झाला असं होत नाही. त्याची जरा परीक्षाही द्यायलाच लागते. आणि मग त्या परीक्षेत तो जर उत्तीर्ण झाला, ते ज्ञान त्यांनी जे वर्षभर प्राप्त केलेलं असतं, मिळवलेलं असतं, त्याचा अभ्यास केलेला असतो, हे ज्ञान त्याचं जेव्हा परीक्षेच्या वेळी जर उदित झालं नाही तर ती गोष्ट तो पार करू शकत नाही, पास होऊ शकत नाही. म्हणून आपण वर्षभर काय केलं हे खूप महत्त्वाचं असतं. जसं सगळे विद्यार्थी सगळ्यांना सारखे मार्क पडत नाहीत, कर्माचं तसंच आहे. काही जण बघा कधी लहानपणापासून 90-95च्या खाली मार्कच पडत नाही आणि त्यांना ती सवय झालेली असते. आणि मग एखादा आकडा इकडं तिकडं झाला की त्यांना तो मानसिक त्रास होतो. पण जो अगदीच 35-38% 40% विद्यार्थी असतो तो कशाचीच काळजी करत नाही. कारण त्याला एवढं माहिती असतं की मी पास नक्की होणार आहे. मला मार्क जरी जास्त पडले नाहीत तरी मी पास नक्की होणार आहे. पण मी ती उंची गाठू शकत नाही जो एखादा गाठतो. आणि मग आईवडील सांगतात की तो समोरचा बघ, शेजारच्यांचा मुलगा बघ किती अभ्यास करतो, त्याला 90% पडले, अमुक झालं तमुक झालं, आणि तू काहीच करत नाहीस, अभ्यासाचं पुस्तकही हातात घेत नाहीस. पण इथं भगवंतांनी कसं सांगितलेलं आहे की कर्म माहीत असणं आणि वास्तव्यात कर्म करणं ह्याच्यात फरक असतो. पुस्तकात मिळणारं ज्ञान हे फक्त एखादा विशिष्ट आपल्याला पदवी मिळवायची, एखादं स्थान मिळवायचं आहे, पैसा मिळवायचा आहे म्हणून जर तुम्ही त्याचा अभ्यास करत असाल तर खरं सांगायचं तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे हे ऐकल्यानंतर बरेच जण म्हणतील म्हणजे काय हे सायंटिस्ट वगैरे होतात, इंजिनियर होतात, ते काय मूर्ख आहेत का. तर आपण कर्माविषयी बोलतोय. 90-95% मार्क पडलेले विद्यार्थी जेव्हा अभ्यास करून वर जातात त्यातले किती टक्के विद्यार्थी आपल्या देशासाठी काम करतात हा प्रश्न पण कधी लक्षात घेत नाही आपण. दुर्दैवाने 80%च्या वरती विद्यार्थी हे परदेशात जातात आणि पैशासाठी दुसरीकडे चाकरी करतात. पण जो विद्यार्थी 35-40% पडलेला असतो त्याला कुठं कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही, महाविद्यालयात ॲडमिशन मिळत नाही,
पण मग काय होतं, तो जीवनाच्या प्रॅक्टिकल युगात, म्हणजे प्रॅक्टिकल युगात म्हणजे कसं की जिथं त्याला सुरुवातीपासून संघर्ष करायचा आहे, त्या संघर्षामध्ये तो पडतो आणि ते ज्ञानसुद्धा प्राप्त करतो जे त्या 99% मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे. 99% मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञान प्राप्त केलेलं असतं. आपण बघितलं असतं की मोठमोठ्या कंपन्या आहेत, इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या आहेत, प्रत्येक कंपन्या आहेत, की जो मोठा अधिकारी असतो तो त्या डिग्रीचा म्हणजे तो शिकलेला असतो, डिग्री घेतलेली असते, पण त्याला सांगितलं की अरे हा कामगार आज कामावर आलेला नाही आहे तर तिथं जाऊन काम कर, तर तो करू शकत नाही. सांगायचं तात्पर्य आहे की कर्माचा सिद्धांत कसा चालतो की तुम्ही नुसतं प्राप्त करून उपयोग नाही, तर ते प्राप्त केल्यावर ते मी काय स्वीकारलं आहे, काय प्राप्त केलं आहे हे कळलं पण पाहिजे, दिसलं पण पाहिजे, त्याप्रमाणे तुमची कृती होणं गरजेचं आहे. पण इथं होतं काय की विद्यार्थी भारतात शिकतात, आईवडील डॉक्टर असतात, मग त्याला 80-99% मार्क पडतात आणि मग तो परदेशात जातो. का जाऊ नको, तर आपल्या देशावर विश्वास नाही, इथं शिक्षण व्यवस्था चांगली नाही. आणि मग काही विद्यार्थी असे असतात की ते 35-40% मार्क पडतात, पण आई वडिलांकडे एवढा पैसा असतो तेही परदेशात जातात. पण दुर्दैवाने जे ज्ञान कमी मार्क पडलेला विद्यार्थी प्राप्त करतो आणि जीवनाची लढाई जिंकतो, तो तेवढा हुशार विद्यार्थी पैसा कमवेल, नाव कमवेल, पण प्रॅक्टिकल दृष्ट्या तो मागच राहतो. जगाचा अनुभव त्याला तेवढा येत नाही, कारण त्याचा चौकोन आखलेला असतो आणि जेव्हा चौकोन मनुष्य आखून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये अहंभाव निर्माण होतो. मग अशा माणसांना सहजासहजी तुम्ही भेटू शकत नाही. मग इथं सांगायचं ही उदाहरण, इथं सांगायचं कारण काय, कारण भगवंतानी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगताना हा श्रवण भक्तीमध्ये अर्जुनाला सांगितले, तू श्रवण करतोयस, तू उत्तम धनुर्धरी आहेस, तुझ्या पुढं कोणीही टिकणारा नाही. 100% मार्क मिळवणारा विद्यार्थी, अचूक नेम, पाण्यात बघून तू वरती माशाचा डोळा फोडणारा, इतका निष्णात तू नेमबाज असताना सुद्धा जर ऐन वेळेला तुला जे प्राप्त असलेलं ज्ञान त्याचा तू उपयोग केला नाहीस, तर ते अज्ञानापेक्षा कमी ठरणार नाही. म्हणजे नीट लक्षात घ्या, गुह्य योगे लपलंय काय ते बघायचंय. अर्जुन सर्वश्रेष्ठ आहे, आधी हजारो मारले, पण आता आपल्या समोर झाले ते मनात प्रश्न. इंद्राला हरवलं, शंकराकडनं अस्त्र मिळालं, सर्व मिळालं, कमवलं सगळं, पण त्याचा उपयोग करायच्या वेळी तो जर गळून गेला तर त्याचा म्हणजे त्या सगळं जमा करण्याचं, सगळं मिळाल्याचं उपयोग तो काय, कशासाठी कमवलं. पैसा मनुष्य कमवतो, पण तो कशासाठी कमवला हे पण महत्त्वाचं आहे ना. धान्य घरामध्ये अगदी 10 पोती घेऊन ठेवलं, पण खाल्लंच नाहीत तर त्याला काय लागणार, किडेच लागणार आहेत. मग तसं ज्ञानाचं आहे, नुसतंच कमवलं पण ते जर वाटलं नाहीत, तुम्ही मोकळेपणाने दिलं नाहीत, तर प्रगती होणार नाही आहे. मग भगवंतानी इथं काय सांगितलं अर्जुनाला, की एवढा तू मत्सररहित आहेस आणि तुझ्याकडं मी सांगतोय, तू उत्तम प्रकारे ऐकतोयस, पण तू काय ऐकलंस. आपण एखाद्याचं ऐकतो, ऐकणं उत्तम असतं, कारण सुरुवातच भक्तियोगाची श्रवणापासून आहे, की आपल्यात ऐकलेलं शरीरामध्ये काय स्त्रवलेलं आहे, आपल्या शरीराने काय घेतलेलं आहे, आणि जर घेतलंय म्हटल्यानंतर ते कुठंतरी बाहेर पडायलाच पाहिजे. मग भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की तुला मी जे काही श्रवण केलेलं आहे
आत्तापर्यंत जे काही सांगितलेलं आहे हे तुला कळलंय का? तुला कळतंय का? इथे गंमत बघा बरं का. श्रीकृष्णाने अर्जुनाला तू मत्सररहित आहे हे अगोदरच्या सगळ्या अनुभवावरनं प्रमाणपत्र सर्टिफिकेट दिलेलं आहे. पण एखाद्या माणसाला असतं ना की हुशार विद्यार्थ्याला जर तुम्हाला म्हणजे अतिशहाणा म्हणतो त्याला पण करायचं असेल तर त्याला सांगायला लागतं. त्याला असं म्हणून चालत नाही की तुला हे गणित येणारच नाही. त्याला असं म्हणायला लागतं की सोपं आहे पण जाऊ दे, तुम्ही तुमच्या योग्यतेचं नाही ते आमच्याच योग्यतेचं आहे, तुमची गणितं खूप अवघड असतात. की म्हणजे तो जो हुशार असतो ना त्याला जास्त आकर्षण निर्माण होतं. अहो का असं कुठलं आहे ते मला बघू दे, आणि मग तो पटकन सोडवून देतो. म्हणजेच काय की डोक्याने काम करून जो घेतो तो खरा हुशार. मग श्रीकृष्णाचा स्वभाव असा होता आणि त्याला आता अर्जुनाचा स्वभाव असा करायचा होता. कारण त्याच्या मनामध्ये होतं की याला एवढं सगळं झालं आहे, एवढा स्तुती देऊन त्याला उभं केलेलं आहे, हळूहळू मी करतोय, हा ऐन वेळेला ढेपाळायला नको. आणि मग भक्तियोगामध्ये काय होतं की तुम्ही ऐकलंय उत्तम. आपण एखाद्या सभेला जातो, एखाद्या प्रवचनाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो आणि श्रोते आणि वक्ता जो बोलतो ते आपण ऐकलंय काय. थोडंसं आपल्याला एखादा विषय सुंदर असतो आणि अगदी ओढीने जातो आणि तिथं गेल्यावर कळतं की जो बोलणारा आहे त्याचं बोलणं रटाळ आहे, की लगेच कुठनं आलो, कशासाठी आलो, मनुष्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतात. ते का उत्पन्न होतात? वक्ता सांगणारा विषय सांगत नाही का? सांगतो, तीच माहिती सांगतो की जो श्रोता ऐकायला आलेला असतो. पण सांगताना तो श्रोता तिथं जागेवर खेळला पाहिजे, बसला पाहिजे, ही लकप काही वक्त्याकडे येत नाही. त्यामुळे अडचण निर्माण होते. अडचण म्हणजे प्रॉब्लेम निर्माण होतो. मग एक एक हळूहळू बाजूला जायला लागतात, मग उठून जायला लागतात. म्हणजे विषय आहे, फणस हातात दिलेला आहे, पण कसं खायचं याचं जर ज्ञान नसेल तर तो वायाच गेला. म्हणून एखादी गोष्ट खाताना सुद्धा आपण ती घेतल्यानंतर कशी खातो, चव घेऊन. आता आमरस दिला, आता आमरस एकदम जर तुम्ही प्यायलात तर त्याचा उपयोग काय, तुमच्याच पोटात जाणार आहे. पण तो जर चवीने खाल्लात तर तुमचं मन त्याप्रमाणे बदलत जाणार आहे, त्याप्रमाणे गुण उत्पन्न, त्याची मधुरता त्याप्रमाणे उत्पन्न होत जाणार आहे. म्हणजे तुम्ही कसं आत्मसात करताय हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग इथं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की मनुष्य जीवनामध्ये नुसतं भाषण ऐकणं, संभाषण ऐकणं हे महत्त्वाचं नाही, तर काय घेतलं, ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो तो विषय आपल्याला किती समजला. वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी एखाद्या पुस्तकाचा अभ्यास केला तर वर्षाची जी वार्षिक परीक्षा होते त्याच्यात येतं की ह्यांनी वर्षभर काय केलं, म्हणजे ती परीक्षा होते. मग श्रवण, जे वर्षभर शिक्षक शिकवतात, सांगतात, मुलगा क्लासला जातो तिथं त्याला सांगितलं जातं, त्याप्रमाणे तो कृती करतो, लिखाण करतो. मग लेखी आणि तोंडी अशा दोन्ही परीक्षा त्याच्यामध्ये त्याला शेवटी वर्षाच्या शेवटी द्यायला लागतात. म्हणजे काय की काय ऐकलंय, श्रवण काय केलंय, घेतलंय काय. म्हणजे श्रवण भक्ती म्हणजे काय, घेणं. मग आता घेतलेलं तर आहे, पण काय घेतलंय हे कळायला पाहिजे. आणि हा भगवंताशी जोडलेला आहे. अर्जुनाला सगळं आत्ता इथं या क्षणी भगवान श्रीकृष्ण सर्टिफिकेट देऊन मोकळे झालेले आहेत की तू असा आहेस. आणि भगवंताने दिलेलं आहे म्हटल्यानंतर त्याच्यात प्रश्नच नाही संशय घ्यायचा. पण एखाद्याला अशी चूक होते ना की एखाद्याला अगोदरच हुशार विद्यार्थी म्हणून म्हटलं जातं आणि तो चुकून अर्थ दुसरा घेतो. त्या विद्यार्थ्याला वाटतं आता सरांची आपल्याकडनं काय अपेक्षा नाही, आता आपण वर्षभर हुशारच. तसं नसतं. हुशार म्हणजे वैचारिकतेने सुद्धा हुशार होतं आणि अभ्यासवृत्तीने सुद्धा हुशार होतं. श्रवण का महत्त्वाचं आहे की स्वीकारणं,
आणि इथं मनुष्य नेहमी चुकतो. समोरचा जेव्हा बोलत असतो तेव्हा स्वीकारणं सुद्धा महत्त्वाचं असतं. ऐकून घ्यायचं. आधी स्वीकारायला जर शिकलात तर त्या परमात्म्यापाशी तुम्ही जोडले जाणार आहात. कारण काय आहे, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणतो ना की जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत चराचरात भरलेला आहे. मग चराचरात भरलेलं आहे तर आपण एखादी गोष्ट पाहिली, एखादी सायकल उभी आहे तर आपण म्हणतो का ती सायकल उभी आहे नुसती, तर नाही म्हणत. लगेच आपलं लक्ष त्या सायकलचा हँडल काय असं वेगळं त्याला झुरमुळ्या वगैरे लावल्या असतील तर लगेच जातं, अरे सायकल आहे पण काहीतरी विविधता आहे. कोण सांगतं? लगेच आपले डोळे पाहतात, डोळे मेंदूला सांगतात, मेंदू विचारांना सांगतो, विचार लगेच आपल्या मनाला सांगतो हे वेगळं आहे काहीतरी, थांब जरा बघ काय आहे ते, तुला वेगळं भासतंय. श्रवण म्हणजे घेणं. मग ते तुम्ही विचारांमार्फत घ्या, संवादांमार्फत घ्या किंवा लेखणीमार्फत घ्या. कारण तुम्हाला कोणी जर लिहून काही दिलं, तुम्ही पुस्तक वाचत असाल तर तुम्ही त्याला वाचन म्हणाल, पण भक्ती योगामध्ये त्याला श्रवणच म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं, तुम्ही जे वाचता ते आपल्याच मनातनं श्रवण करत असता, ऐकत असता. डोळे वाचत असतात तेव्हा तुम्ही तुमचं मन हे ऐकत असतं, कान ऐकत असतात. मग ही भक्ती, श्रवण भक्ती ही भगवंतानी पहिल्या स्थानावरती सांगितलेली आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तुला श्रवण भक्ती तर कळली, पण मला माहीत नाही ना, झाला वर्षभराचा अभ्यास झाला, पण आता अभ्यास झाल्यानंतर परीक्षा दिल्याशिवाय उत्तीर्ण कसं? मग ज्या भगवंतानी सांगितलेलं आहे, जे वर्णन केलेलं आहे, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला आहे, असं धरून चाला की शिवाजी महाराजांच्या पूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास एका इतिहासाच्या पुस्तकात झाला आहे. मग तू काय वाचलंस, काय श्रवण केलंस, हे वार्षिक परीक्षेला सांगायला लागतं. त्याला भगवंतानी इथं कीर्तन म्हटलेलं आहे. भक्ती योगातला दुसरा योग कीर्तन भक्ती. पहिली श्रवण भक्ती, ऐकणं. ऐकलं तुम्ही, एखाद्याबद्दल ऐकलं, छान आहे, तुम्ही बोललात, विषय पण समजला, किती सुंदर विषय बोललात, काय बोललं हे सगळं कळलं, पण तुम्ही कळलंय की नाही हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. मग तसा भगवंत हा जर तुम्हाला कळलेला असेल तर त्याची स्तुती करणं सुद्धा तुमचं काम आहे, म्हणजे त्याच्या बाबतीत बोलणं सुद्धा आहे. कारण तुम्हाला कसा दिसला, कसा भावला हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून मग इथं भगवद्गीतेमध्ये दुसरा जो भक्तियोग सांगितलेला आहे त्याचं नाव आहे कीर्तन. कारण आपण म्हणतो, एका नवरा बायको जरी असेल, कुठे बाहेर निघाले असतील लग्ना किंवा कार्यक्रमाला, की ती बायको आवरते आणि मग जेव्हा नवरा स्तुती करतो, वा काय सुंदर दिसतेस, बस झालं. म्हणजे इतर कोणाच काही म्हणो काही नाही, तिला कशाचीही गरज नसते. नवरा म्हटला ना चांगला आहे मग बस. पण तिथं जर म्हटलं नाही तर ती विरुद्ध त्याला विचारते, काय आज म्हटला नाही तुम्ही मी कशी दिसते ते? मग ती विचारते मी कशी दिसते? मग तो म्हणतो हो ठीक दिसतेच. काय ठीक दिसते? इतरच्यांना मी चांगली वाटते, तुम्हालाच आवडत नाही. म्हणजे वाद कुठं चालू होतो बघा. आपण गुह्य काय त्याचा विचार करतो, स्वीकारलंय काय, घेतलंय काय, पाहिलंय काय, आणि त्याचं आपण वर्णन करतोय. मग हा आपल्या सांसारिक जीवनातला जर जसा घटक असेल तसा भगवंत सुद्धा आपल्या सांसारिक जीवनातला एक घटक आहे, जो आपल्या देवघरात आपण मांडून ठेवलेला आहे. कधी बोलतो का त्याच्याशी? फक्त उठायचं, हातात मूर्ती घ्यायची, स्नान घालायचं, गंध लावायचा, फुल व्हायचं, नमस्कार करायचा, काय प्रसाद दाखवला तर दाखवला, दिवा, क्षमास्व दिवा शब्द नाही, निरांजन लावायचं, उदबत्ती लावायची आणि नमस्कार करून निघायचं, झालं. संवाद कुठे आहे? मग आईबापांना जर तुम्ही सांभाळता तर त्या आईबापांना सांभाळता, सगळं आईबापांना सुख आहे. घरात टी व्ही आहे, एअर कंडिशन आहे, मोठा फ्लॅट आहे, सगळी सुखं, 4-5 नोकर आहेत, सगळं आहे. आईबापांना अगदी कुलासारखं जपलेलं आहे. पण जर संवाद नसेल तर त्याचा उपयोग होईल का? आईबापांना मुलांनी आपल्या 2 मिनटं आपल्या बाजूला बसून संवाद
करावा एवढी अपेक्षा असते, पण ते मुलाला कळत नाही. तसं आपल्या भक्तियोगामध्ये भगवंत सांगतात की घरातला देव आहे ह्याच्याशी तुम्ही बोलता का? पटपट पटपट 15 मिनिटात ऑफिसला जायला उशीर होतो म्हणून पूजा आटपायची आणि निघून जायचं. मग कशाला करा? रात्री करा ना, 11 वाजता पूजा करा. सांगितलेलं नाही आहे सकाळीच पूजा करा. काही जण रात्री आंघोळ करतात, रात्री करा. त्याला सांगा देवाला सांगून की आत्ता मला काही जमत नाही आहे, आपण जरा थोडं निवांत बोलू म्हणून. तो म्हणेल ठीक आहे. तो कंप्लेंटच करत नाही. तो म्हणेल तू म्हणशील तेव्हा मी हजर आहे, कारण मी जर हजर राहिलो नाही तर तू नाही, तुझी कायमची या जगामध्ये गैरहजेरी लागेल. विषय नीट समजून घ्या. गुह्यज्ञान बघतोय आपण. आपल्याला परमात्म्यांनी काय सांगितलेलं आहे, अर्जुनाला काय सांगतो, श्रवण केलंस आता वर्णन कर, कीर्तन कर. ऐकलं आहे, तुला दिलेलं आहे मी, आता सगळं सांगितलेलं आहे. कारण ही अर्जुनाची परीक्षा होती जो भगवान श्रीकृष्ण घेत होता. हा आता काय बोलतोय ह्याच्यावरनं मला अंदाज येईल की हा पुढं लढेल की नाही. हे श्रीकृष्णाचं डोकं. म्हणजे मग मी त्याच्यावरती पुढची कृपा करायची का नाही, हे श्रीकृष्णाच्या मनातला विचार. तोच विचार भक्तियोगामध्ये आपल्याला घरामध्ये देवतांचं करताना यायला पाहिजे. आधी तुम्ही देवासमोर बसतात ना, बोला काय पाहिजे, काय खावं, गणपती तुला, गणपती बाप्पा तुम्हाला काय खावंसं वाटतं, काय देऊ तुम्हाला आज. आज जेवणामध्ये पावभाजी आहे, खीर आहे, श्रीखंड आहे, तुम्हाला ह्याच्यातलं काही पाहिजे का, तुम्ही सांगा मी देतो तुम्हाला. संवाद साधा. तुम्ही जर त्याला दगड म्हणत असाल तर तो देवाऱ्यातनं बाजूला काढा, मग त्याचा काही उपयोग नाही. पण जर तुम्ही त्याच्याशी संवाद साधला नाही तर त्या घरामध्ये ऊर्जित अवस्था येत नाही. तुम्ही 10 मिनटं जे फूल गंध मंत्र तंत्र करत घालवताना त्याच्यापेक्षा त्या देवतेशी संवाद साधा. कारण इथं भगवंतानी भक्तियोगात सांगितलेलं आहे, कीर्तन योग म्हणजे काय की त्या परमात्म्याशी, त्या भगवंताशी, त्या तत्वाशी आपण साधलेला संवाद, त्याची स्तुती. कीर्तनामध्ये काय करतात, कीर्तनमध्ये भगवंताची, भागवतामध्ये काय करतात, त्या श्रीकृष्णाची स्तुती असते, तसं वर्णन असतं की त्या भगवंताला ते आवडतं. आणि मग त्याला जे आवडतं, आपण जसं घरामध्ये एखाद्याला आईला माहिती असतं की नवऱ्याला काय आवडतं, मुलाला काय आवडतं, ती दोन्ही पदार्थ करते. म्हणजे काय की ज्याला जे आवडे त्याची त्याला द्यावे. म्हणजे याला कीर्तन म्हटलेलं आहे की तुम्ही त्याचं वर्णन करायला पाहिजे की ह्याला हे आवडतं. मग आपण म्हणतो हो ना, ह्याला आमच्या मुलाला भजी खूप आवडतात, पण तो नुसता आहे ना, जे बाकी काही जेवत नाही, नुसती भजीच खाऊन जातो. म्हणजे हे वर्णन आहे, ही स्तुती आहे. तुम्ही सांगाल काही मुलाची कंप्लेंट करतो, कंप्लेंट नाही करत. आई ती मायेनी प्रेमाने सांगत असते, आणि तेवढ्याच प्रेमाने 2 आहे ना, मग आईला माहिती असतं प्रामाणिक काय आहे ते. मग ती सांगते 2 ना गप्प बस, 4 का मला माहिती आहे तुझं काय खाणं आहे, किती खातोस ते. एकरूपता. खाणं बघणं नाही, एकरूपता. आणि आपण हे घ्यायला पाहिजे. तसं रोज देवासमोर आपल्याला पूजा कशी करायची, आपण अध्यात्म मार्गावर चालताना आता कसं जायचं आहे हे आपण पाहतोय. ह्या योगाच्या मार्ग, हा गुह्य योग असाच आहे की देवासमोर बसल्यापासून उद्यापासून मोठ्याने बोला. मनात कशाला बोलायचं, कोण ऐकेल, घरामध्ये 4 माणसं आहेत, मोठ्याने बोला. की घरच्यांशी मुख्याने संवाद साधता का, नाही साधत, मग इथंही बोला. विचारा त्याला, माझ्या हातचा चहा देऊ का बायकोच्या हातचा चहा देऊ, का मुलीच्या हातचा चहा देऊ, का मुलाच्या हातचा चहा देऊ. बघा तुम्हाला उत्तर मिळेल. आणि मग कीर्तन योग काय आहे, कीर्तन भक्ती काय आहे, हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.